अशा पद्धतीचा मोबाईल आहे. आणि ह्या मोबाईलचा जो चार्जर आहे, ह्या चार्जर बघा सी टाईपची कॅबल लागते ह्याला. आणि हा चार्जर दिला आहे आणि त्यासोबत एक आपल्याला कॅबल दिसत आहे. तर हे कॅबल बघा, ही साध्या मोबाईलची कॅबल आहे बघा, दिसते का? हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे? बरे आहेत ना? तर आशा करतो आहे की मित्रांनो तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार आहात. तर सर्वांना गुड इव्हनिंग. आणि मित्रांनो मस्तपैकी असा पावसाचा वातावरण दिसत आहे, जोरदार पाऊस आहे. आता थोडा कमी झाला दिसत आहे आपल्याला. तर मित्रांनो पुन्हा एकदा आजच्या आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओजमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे. तर मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे हा स्पेशल बनणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओज तुम्ही कंटिन्यू बघत राहा, अगदी लास्ट आणि शेवटपर्यंत बघत राहा. आणि हां, व्हिडिओज पुढे बघण्याच्या अगोदर मात्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक ठोकल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि हां, व्हिडिओजमध्ये कुठे स्किप करू नका. तर ह्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला असं मी काही दाखवणार आहे की जो आपल्या साईडला एक माणूस दिसत आहे उभा, तर ह्याचं नाव आहे वामन. तर ह्याच्यासोबत आज अशी एक गंमत झाली आहे की हा म्हणजे अशिक्षित आहे, याचं शिक्षण वगैरे काय नाही. तर तो गेला मोबाईलच्या शॉपमध्ये आणि त्या ठिकाणी त्याने मोबाईल घेतला. तुम्हाला मी ते व्हिडिओजमध्ये दाखवणार आहे. तर त्याने मोबाईल घेतला, तर दुकानवाल्याने त्याला मोबाईल दिला. तर तो मोबाईल असा आहे की तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आपण पहिला अगोदर ह्याला विचारूया की नक्की काय आणि कसं झालं ह्याच्यासोबत. तर ये तू सांग नक्की मोबाईल. हां बोला. मोबाईल तुला मोबाईल किती रुपयाला दिला तुला? 9,000 दिला. हां 4,000 रुपये अडवून दिले. हां. तर हे बघा 5,000 रुपये राहिले. हां मित्रांनो टोटल मोबाईलची कॉस्ट ह्याच्याकडनं 9,000 रुपये ह्याला सांगितले होते. परंतु 9,000 रुपये न घेता याने ह्याच्याकडे काही सध्या 4,000 होते, ते 4,000 रुपये त्याने पुढे दुकानवाला दिले. त्यांचे उर्वरित 5,000 रुपयाची रक्कम आहे ते त्यांना थोड्या दिवसात तो देणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय मी त्या दुकानाचं माहिती किंवा त्या डीलरची माहिती नाही देऊ शकत तुम्हाला, कारण असंच आपलाच माणूस आहे, तर ते बरं नाही वाटत. तर तुम्हाला आता मी मोबाईल दाखवत आहे. तर हे बघा रेडमी A5 हा आपल्या मोबाईलचा मॉडल आहे. तर हा बघा या मोबाईलच्या बॉक्सची अवस्था बघा, पूर्ण हा मोबाईल यूज केलेला आहे. तर आता आपण हा बॉक्स खोलणार आहोत. समजायला खोल. तर हा इकडे अनबॉक्सिंग करत आहे, म्हणजे अनबॉक्सिंग आम्ही मगाशीच केले होते. तर हां बघा आता मोबाईल बघा रेडमी कंपनीचा आहे. मोबाईल रेडमी कंपनीचा आहे आणि जो ॲडॅप्टर आहे तो बघा कुठल्या कंपनीचा आहे. बघा काय कंपनी आहे, सर्जो. हां हे सर्जो. आणि एक मोठी गंमत म्हणजे अशी आहे, दाखवतो तुम्ही व्हिडिओज कंटिन्यू बघत राहा. हा तो मोबाईल आहे, पूर्णपणे साईडने थोडासा बॅन झालेला दिसत आहे आपल्याला या ठिकाणी. आणि हा बघा अशा पद्धतीचा मोबाईल आहे. आणि ह्या मोबाईलचा जो चार्जर आहे, ह्या चार्जर बघा सी टाईपची कॅबल लागते ह्याला. आणि हा चार्जर दिला आहे आणि त्यासोबत एक आपल्याला कॅबल दिसत आहे. तर हे कॅबल बघा, ही साध्या मोबाईलची कॅबल आहे बघा, दिसते का? हे मॅक्रो टाईपची स्पिन आहे आणि मोबाईल लागते सी पिन टाईपचा चार्जर आहे. तर ह्यासोबत एवढा मोठा फ्रॉड झाला आहे. आणि मोबाईलचं बिल तुम्हाला दाखवतो. आणि हा मोबाईलचा बॅक कवर आहे. तर तू बिल काढ. तर हे आहे बिल. हा बिल आहे मोबाईलचा. बिल आहे ऑरिजिनल बिल आहे, पण मी इकडे फॉल्ट केला आहे कारण मी नाव नाही दाखवू शकत. तर हे बघा मोबाईलची टोटल किंमत ह्या ठिकाणी 11,000 रुपये. तर काय 11,000 रुपये किंमत आहे, तू 9,000 बोलतोय. तर टोटल 11,000 रुपये इथे याच्यावरती त्यांनी टोटल दिले अमाऊंट.
आणि इथे बघा खाली 4,000 ॲडव्हान्स दिलेले आहेत आणि टोटल शिल्लक 7,000 बाकी आहेत. 5,000 हां 7,000 बाकी आहेत आणि इथे काय प्लस 1,200 रुपये म्हणजे टोटल 8,200 बाकी आहे. हे बघा 8,200 बाकी इथे केलेले आहे. तर ह्यासोबत एवढा मोठा फ्रॉड झाला आहे आणि त्या बिचाराला नक्की हा मोबाईल किती रुपयाला दिला आहे ते सुद्धा माहिती नाही त्याला. कारण बिलावरती टोटल अमाऊंट आपल्याला ह्या ठिकाणी टोटल 11,000 रुपये बघायला मिळत आहे आणि खाली बघा इथे ॲडव्हान्स 4,000 रुपये दिले आहेत आणि इथे बाकी 7,000 रुपये प्लस हे 1,200 रुपये कसे लावलेत काय नक्की मलाही माहिती नाही. पण टोटल इथे बघा बाकी किती दिले आहे 8,200 रुपये. तर जरी एखादा गरीब माणूस असला तर त्याच्यासोबत जर दुकानवाले जर असे करत असतील तर ही कुठेतरी दुकानवाल्यांची चूक होत आहे. अगोदर तुझं बिल ठेव त्याच्यात. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मित्रांनो एवढं सांगत आहे की ज्या वेळेला आपण कुठली वस्तू शॉपमध्ये खरेदी करायला जात असते वेळे त्या वस्तूची आपण सगळी टोटल हिस्ट्री आतमध्ये सेटिंग बिटिंग खूप काय असतात अबाउट फोन वगैरे सगळे हे सगळं आपण चेक करून घेतले पाहिजे. मग तो मोबाईल असो किंवा इतर कुठल्या दुसऱ्या वस्तू असो या पूर्णपणे आपण त्या चांगल्या चेक करून घेतल्या पाहिजे. आणि जे इकडे आपले चार्जरचे या ठिकाणी आपल्याला हे पिन लागते त्या ठिकाणचे जे आहे ना शिपिंग टाईपचा तर ह्याच्यामध्ये ना पूर्ण धुळा गेला दिसते. साईडला आपल्याला हेडफोनचे एक पिन आहे ह्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण माती जमा झालेली दिसते. तसेच या स्पीकरमध्ये देखील माती आहे आणि या साईडने थोडासा एक साईडने बॅन झालेला दिसतोय. बॉक्सમાં भरून बॉक्सची अवस्था बघा कशी आहे. आणि खरोखर मला एवढा हसा आला ना ज्या वेळेला मी हा चार्जर बघितला. मोबाईलची स्पिन बघा सी टाईपची आणि हे दिलं आहे मॅक्रोस टाईपची स्पिन साधी. तर चला मित्रांनो थँक्यू. आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर मात्र चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. वॉमन तुला काय बोलायचं आहे? मोबाईल परत एक्सचेंज करायला घेऊन जाणार आहे तू? ओके. टोटल बघ तुझ्यावरती अजून बाकी बिलावरती 8,200 रुपये लिहून ठेवले आहे आणि तू बोलते टोटल 9,000 रुपये. 5,000 रुपये मागा एवढा जात नाही. अरे बघ ना बिलावरती ते स्पष्ट त्याने लिहिलं आहे ना खाली 11,000 रुपये टोटल काय अमाऊंट. सांगितलं ना 5,000 रुपये तुझ्यावर राहते आहे बिलावरती दिलं लिहून. हां असं बोलला. 4,000 दिलं आणि 5,000 द्यायचं आहे तसं बोललं. 9,000 हा टोटल आणि एक हे बघा दुसरं एक असं आहे या ठिकाणी लिहिलं मित्रांनो. हे बघा मगाशी मी विसरलो दाखवायला. इथे टोटल 4 हप्ते दिले आहेत त्याला प्लस 4 हप्ते 4 हप्ते कसले बघा टोटल 9,000 दिलाय तो. 50 रुपये. 4 हफ्तावर का दिन हा मोबाईल म्हणजे 4 हप्ते 2,000 हप्ता हो 2,050 रुपया. तर ठीक आहे चला मित्रांनो बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.